आगामी विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीतील उद्धव सेनेतून 25 जागांसाठी आग्रह धरणार आहे। 23 ऑगस्ट रोजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे। या निमित्ताने ठाण्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीनंतर संभाजी ब्रिगेडचे प्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी माहिती दिली। ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी ठाण्यातील विश्रामगृहावरती रविवारी एका बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी पक्षप्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे। त्यासाठी संघटन बांधणी केली जात आहे। पुण्यात लोकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे। यासाठी राज्यभरातून 5 ते 10 हजार कार्यकर्ते येण्याची अपेक्षा आहे। संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे, मात्र उद्धव सेनेतून आपण किमान 25 जागांसाठी आग्रह राहणार आहोत। संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेल्या राज्यभरात 17 ते 18 आमदार असल्याने आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यातही महत्त्वाची भूमिका ठरली। भांडवलशाहीला हादरा देण्याचं आणि संविधान बचावाचं काम संघटनेनं केलं आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याच विचारधारेची माणसं निवडून गेली पाहिजेत, असं आखरे यांनी यावेळी सांगितलं। तर या बैठकीला शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे, पक्षप्रमुख संभाजी ब्रिगेड, शिवश्री चंद्रशेखर पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, ठाणे जिल्हा शिवश्री प्रशांत गिरी, त्याचबरोबर कळवा उपाध्यक्ष शिवश्री प्रथमेश मिरगळ, विटावा शिवश्री जुनेद अन्सारी, उपाध्यक्ष मुंब्रा कौसा, शिवश्री मिलिंद पेंढरेकर, सचिव ठाणे यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। आज संभाजी ब्रिगेडची आज बैठक झालेली आहे। मुंबई विभाग, रायगड विभाग आणि ठाणे विभागाची बैठक संपन्न झालेली आहे। कारण 23 ऑगस्ट 2024 रोजी बालगंधर्व पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आहे। त्या मेळाव्यासाठी या परिसरातील हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं प्रबोधन करण्यासाठी मी या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। आणि प्रचंड मोठ्या संख्येने दिनांक 23 ऑगस्टच्या लोकशाही जागर महामेळाव्याला ही मंडळी सगळी उपस्थित राहणार आहे। त्या अनुषंगाने आजची बैठक होती आणि तसंच संघटन बांधणी, पक्ष बांधणी, त्या अनुषंगाने पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन, ह्या सगळ्या चर्चा आजच्या या बैठकीमध्ये संपन्न झाली। महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सकारात्मक वातावरण आहे। संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटा गट यांची आमची युती आहे, त्यामुळे पर्यायाने आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे। आणि आज गावखेड्यामध्ये शेतकरी, कष्टकरी असतील, तरुण असतील, बेरोजगार असतील, सगळे माझ्या महिला भगिनी असतील, युवक असतील, किती जरी फसव्या शासकीय योजना या सरकारनं जरी केल्या तर लोकांना कळून चुकलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची विचारधारा पोहोचलेली आहे। आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करतो, अवगत करतो। त्यामुळे महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण त्या महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेलं आहे आणि निश्चितच 2024च्या विधानसभेच्या वर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार। आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 25 जागा मागितलेल्या आहेत, त्यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल। आता चर्चासत्र चालू आहे।